येथे 2018 साली झालेल्या एका खुनातील संशयित विटा शहरातील वडर वस्ती येथील विटा येथील लक्ष्मण अण्णा चौगुले वय वर्ष 30 याला काही दिवसांपासून लघवीचा त्रास सुरू होता. तसेच पायही लुळे पडत होते. त्यामुळे पोलीस अंमलदार यांनी सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. नंतर कोल्हापूरच्या CPR मध्ये उपचारासाठी पाठवले होते. तेथूनही चोख बंदोबस्तात त्याला ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्याची शिफारस केली होती. तेव्हा लक्ष्मण चौगुले यास शनिवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी ससूनला नेले होते. तेथे उपचारानंतर त्याला सांगली येथे आणले. जिल्हा कारागृहात सोडण्यापूर्वी सहाय्यक फौजदार पाटील यांना छातीत दुखू लागल्यामुळे व त्रास होऊ लागल्यामुळे ते गाडीतून उतरून खाली बसताच पाटील यांच्याबरोबर असलेले दोघे सहकारी मदतीसाठी धावले. याच क्षणाचा फायदा घेत लक्ष्मण चौगुले याने पोलिसांचे क्षणभर दुर्लक्ष झाले आणि लक्ष्मण याने बेड्यांसह तेथून धूम ठोकली. कारागृहातील पोलीस दरवाजा उघडून बाहेर येण्यापूर्वी विटा शहरातील लक्ष्मण चौगुले या संशयित आरोपीने अंधारात पसार झाला होता. सदर पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवली, परंतु तो पोलिसांच्या हाती लागला नाही. रविवारी सायंकाळी जनावरांच्या बाजार परिसरात चौगुले याला पकडले. ही कामगिरी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, निरीक्षक अभिजित देशमुख, उपनिरीक्षक कुमार पाटील आदींच्या पथकाने कारवाई केली. चौगुले हा रविवारी सायंकाळी या पोलीस टीमला कृष्णा घाटावरील जनावरांचा बाजार परिसरात सापडला. विटाहून N24 मराठी न्यूजसाठी शिराज भैया शिकलगार. नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या विशेष घडामोडी.